तब्बल 144 वर्षांनी होणारा प्रयागराजचा महाकुंभमेळा यंदा अनेक विक्रम मोडणारा ठरला. त्याशिवाय वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, देशाच्या सांस्कृतिक चेतनेला समृद्ध करणाऱ्या अशा अनेक घटनाही या वर्षात घडल्या. आपल्या वेद पुराणांमध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख असून ही परंपरा देवदानवांच्या समुद्र मंथनाच्या आख्यायिकेशी जोडली जाते. म्हणूनच महाकुंभमेळा भारतीयांसाठी अतिशय पवित्र आणि हृद्य सोहळा असून जगासाठी एक आश्चर्य आहे. 13 जानेवारी ते 8 मार्च असे 46 दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात जगभरातून 40 कोटी भाविक येतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र 65 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी या काळात पवित्र स्नान केलं. असं असूनही काही घटना वगळता कुंभमेळ्याचं नियोजन, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था चोख होती. उत्तर प्रदेश सरकारनं केंद्र सरकारच्या सहकार्यानं या उत्सवाची चांगली व्यवस्था केली. संगम परिसरात तब्बल 65 कोटींहून अधिक लोक महाकुंभमध्ये पोहोचले. जगातल्या कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक रोज इथे स्नान करत होते. 14 फेब्रुवारीला 40 कोटी भाविकांचं स्नान पूर्ण झाल्यानं नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. 13,000पेक्षा अधिक रेल्वे फेऱ्या, सुमारे 3,000 विमान फेऱ्या आणि हजारो इतर वाहनं या काळात सेवा देत होती. 50,000 सुरक्षा कर्मचारी आणि 3,000 सीसीटीव्ही लावण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या सकल उत्पादनामध्ये तब्बल 3 लाख कोटी रुपयांची भर पडली. याच सोबत मेळ्यात विविध आखाडे, साधुसंत, धार्मिक प्रवचन, यज्ञ आणि विधी होत होते. त्यामुळे हा 1.5 महिना आध्यात्मिक संवादाचं केंद्र झाला होता. प्रयागराजचा कुंभमेळा आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना होता. उत्तर प्रदेश प्रशासनानं महाकुंभाच्या नियोजनाचं शिवधनुष्य उत्तम प्रकारे हाताळलं. या उत्तम आयोजनानंतरही कुंभमेळ्यादरम्यान 29 जानेवारीच्या पहाटे अभ्यंग स्नानासाठी लोकांनी बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्यानं झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, तर 90 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना वगळता संपूर्ण कुंभमेळ्यात कुठलेही अनुचित प्रकार घडले नाहीत. महाकुंभमेळ्याची प्रचंड गर्दी आणि व्यवस्थापन यानं जगात अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. भारताचं अजरामर राष्ट्रीय गीत वंदे मातरमला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त या गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा यावर्षी देशभरात साजरा होतो आहे. सुप्रसिद्ध बंगाली लेखक आणि कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आनंदमठ कादंबरीत लिहिलेल्या या गीतानं पारतंत्र्याच्या काळात देशभरात स्वातंत्र्य, मातृभक्ती आणि राष्ट्रचेतनेचं स्फुल्लिंग चेतवलं होतं. 7 नोव्हेंबरला वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याचं देशभरात गायन करण्यात आलं. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसंच अनेक संस्थांनी वंदे मातरम गायन आणि चर्चासत्राचे कार्यक्रम घेतले. वंदे मातरम विषयावर संसदेतही चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात प्रत्येकी 8 ते 10 तास झालेल्या या चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दोन्ही सभागृहातल्या अनेक पक्षांच्या खासदारांनी या विषयावर आपली मतं मांडली. हमारा संविधान हमारी गाइडिंग लाइट है. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं यंदा वर्षभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही यंदा शताब्दी वर्ष आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर इथं 1925 साली सुरू केलेल्या या छोट्याशा संघटनेच्या आज जगभरात अनेक समाजसेवी आणि सांस्कृतिक संस्था कार्यरत आहेत. संघ शाखांची संख्या आज लाखांच्या पुढे आहे. समाजाच्या अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत संघाचं काम अविरत सुरू आहे. आज अयोध्या नगरी भारत की सांस्कृतिक चेतना के एक और उत्कर्ष बिंदु की साक्षी बन रही है. आज संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय है. अयोध्येतल्या राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रामराज्य आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेला धर्मध्वज 25 नोव्हेंबर रोजी श्री राम मंदिरावर फडकवण्यात आला.
ये ध्वज संकल्प है, ये ध्वज सफलता है, ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है, ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है। ये ध्वज संतों की साधना और समाज की सहभागिता की सार्थक परिणति है। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातले साधू संत, महंत आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. रामराज्य म्हणजेच आदर्श राज्याची संकल्पना प्राचीन काळापासून भारतात आहे. हा धर्मध्वज आपल्याला याच रामराज्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. हा भारतीय चेतनेच्या, संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा क्षण आहे. विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी प्रेरणा देणारा क्षण आहे अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. शतकानुशतकं झालेल्या जखमा आज शांत होत आहेत. शतकांच्या संकल्पाची आज सिद्धी होत आहे. 500 वर्ष प्रज्वलित राहिलेल्या यज्ञाची आज पूर्तता झाली आहे. हा क्षण आपल्याला कायम सत्याच्या विजयाचं स्मरण देत राहील असं पंतप्रधान म्हणाले. 161 फूट उंच अशा या धर्मध्वजाची लांबी 22 फूट आणि रुंदी 11 फूट इतकी आहे. केशरी रंगाच्या या ध्वजावर त्याग, समर्पण आणि रामराज्याच्या सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाचं चित्र आहे. अत्यंत तीव्र हवेत आणि कोणत्याही ऋतूत फडकत राहील अशा वस्त्रानं हा ध्वज तयार करण्यात आला आहे.